कीर्तिताई, ये ना. काय करतेस तू इथे? कुठे काय? अगं गॅस चालूच आहे म्हणून म्हटलं बंद करते. कुठून बंद? मला एक कळत नाही, तुझी ती गॅरेज वाली वहिनी गॅस चालू ठेवून अशी कुठे गेली ग? तिला साधं इतकं कळत नाही, असं गॅस चालू ठेवून कुठे जायचं नसतं, काही होऊ शकतं. म्हणून मी गॅस बंद करायला आले होते. बरं झालं केलं, नाही तर प्रसाद खराब झाला असता. काय होणार आहे त्या मुलीचं काय माहित. काय अशी काय बघतेस माझ्याकडे? हे बघ ताई, शिवा मनापासून प्रयत्न करते ग, तर तू प्लीज प्लीज काय? तुला काय वाटतं मी काही करणार होते का इथे येऊन? हे बघ, मला काही हौस नाही हा तिने केलेल्या प्रसादाला हात सुद्धा लावायची. आणि संपदा अगं देवाचा प्रसाद आहे तो. मी खराब करेन असं वाटतंय का तुला? एवढी वाईट समजतेस तू मला? अगं संपदा, अगं तू ना आता खूप परक्यासारखं वागवायला लागलीयस मला, ती गॅरेजवाली आल्यापासून. हे बघ संपदा, एक लक्षात ठेव, मी बहीण आहे तुझी आणि या घरात मी आधीपासून आहे, ती नंतर आलीये, कळलं ना? ताई, म्हणून मी तुला प्लीज म्हणाले ना. अगं तुला माहितीये ना की काकू ऑलरेडी शिवावर किती चिडचिड करत असते. ताई, मला फक्त एवढंच वाटतं की तिला एक लास्ट चान्स मिळाला आणि आत्ता तो खराब व्हायला नको. होपफुली यावेळेस सगळं नीट होईल ताई. आणि मला माहितीये की तुला पण ती काय मलाही? मला शिवा आवडत नाही हेच म्हणायचं ना तुला? बोल ना अगं सरळ सरळ, नाही वाईट वाटणार आहे मला. पण ती मला आवडत नाही म्हणून मी काय प्रसाद खराब करेन का? आणि तो प्रसाद आपण मंदिरात घेऊन जाणार आहोत, तिथे देसाई घराण्याचं नाव खराब होईल. अगं असं वागेन का ग मी? असं कसं बोलतेस तू मला? आणि तू ना हा आरोप करतेस माझ्यावर, आणि हा आरोप माझ्यावर नाही करतेस तू, भाऊ आणि सीताईच्या संस्कारांवर करतेस, कळलं ना? नाही नाही ताई, आज असं काही नाहीये. नाही, राहू दे राहू दे ताई ताई, नाही संपदा, राहू दे. आय एम सॉरी. मी अजून इथे थांबले ना तर अजून काय काय आरोप करशील माझ्यावर देव जाणे. त्यापेक्षा मी इथून गेलेलंच बरं. कोणाचं भलं करायला गेलं तर हे असं. राहू दे ताई, असं नाही, राहू दे संपदा. सुहास, काय झालं? आपलं काम झालंय. हा, शिवाचा प्रसाद 100% खराब झालेला आहे. क्या बात आहे. आता ते भाऊ जरी तिच्यावर प्रसन्न असले ना तरी तो देव तिच्यावर प्रसन्न होणार नाहीये. किट्टू डार्लिंग, आजचा दिवस ना खूप भारी आहे. हो, पण तू तुझं काम केलंयस? आशूशी बोललायस? म्हणजे आणि तुला माहिती काय झालंय? काय? मी आशूला इतकं भारी कन्व्हिन्स केलंय ना की आशू आता स्वतःहून डिवोर्सचा विषय काढेल. काय? खरंच? सुहास, तू आज एवढं भारी काम केलंयस ना, म्हणजे आशू जर डिवोर्ससाठी तयार झाला तर ती शिवा या घराच्या बाहेर. मग तिला आहे तिची ती वस्ती, तिचं ती गॅरेज, तिची ती घाणेरडी पाना गँग. शी. आणि आपली प्रिया या देसाई घराण्याची सून होणार. येस. आणि मग किट्टू डार्लिंग, आपण आपल्या या बंगल्यात आरामात हातपाय पसरून राहू शकू, आपला बिझनेस सुरू करता येईल. आणि मुख्य म्हणजे मला तुला या बंगल्यात आयटीत वावरताना बघायचंय. होणार ना सुहास, सगळं होणार. सगळ्या गोष्टी आपल्या पायाशी येणार. त्या शिवाचा प्रसाद खराब झालाय हे जेव्हा आईला कळेल ना तेव्हा ती एवढी चिडेल ना ते भाऊ सुद्धा काहीच करू शकणार नाहीये. आजचा दिवस निर्णायक आहे. तुमच्या सुनेचा कुठे आहे पत्ता? तुझी पण तर सूनच आहे ना ती. तुझी सून शोभावी म्हणून तर ती तयार होते इतकी. पण वेळेचंही भान असायला हवं ना. येईल ग, सगळं भान येईल, हळूहळू सगळं शिकेल ती. आणि एवढा काही उशीर झालेला नाही आपल्याला. कारण म्हणजे आपण जरा लवकरच तयार झालोय दोघे, नाही का? रेडी होता मी.
अरे वा शिवा, काय छान दिसतेस तू या साडीत. हा सीता, तुझी साडी आहे ना? वा, तू दिलीस तिला? मी कोणालाही कुठलीही साडी दिलेली नाही. एवढी सोयरी काही मला करायची. भाऊ, मीच दिली शिवाला साडी. म्हणजे खरं तर सीताईनेच दिली होती मला साडी, जेव्हा आमचं नवीन लग्न झालं होतं आणि आपण देवदर्शनाला जात होतो ना तेव्हा. मला आठवलं आणि मला वाटलं शिवाला ही साडी खूप सुंदर दिसेल, म्हणून मीच दिली. छान केलं. उर्मिला, कधी कधी ना हेवा वाटतो हा मला तुझा. कधी कधी नाही नाही, म्हणजे तसा नेहमीच वाटतो. बघा भाऊ, हे असं असतं कौतुक केलं की. वा उर्मिला, सीतानं तुला दिलेली साडी तू शिवाला दिलीस, म्हणजे ती साडी सीतानं शिवाला दिल्यासारखी झाली ना. शिवा, तुला सासूबाईंचा आशीर्वाद मिळाल्यासारखं झालं बरं का. हा?